सुगम लर्निंग चॅनल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आज आपण बुद्धिमत्ता म्हणजेच मानसिक क्षमता कसोटी यातील जो पाठ्यभाग अभ्यासणार आहोत त्याचं नाव आहे अंक व संख्या आणि तो निगडित आहे संचाशी। या पाठ्यघटकावरती जो प्रश्न विचारला जातो तो आहे पुढीलपैकी कोणत्या नियमानुसार खालील संचातील संख्यांचा संच मिळतो ते ओळखा। आणि त्या प्रश्नात असे नियम दिलेले असतात आणि त्या नियमांवरती आधारित असणारे प्रश्न इथे दिलेले असतात। पहिला नियम, दुसरा नियम, तिसरा नियम आणि चौथा नियम यापैकी कोणता तरी एक नियम पहिल्या प्रश्नाला उपयुक्त असतो किंवा लागू पडतो, त्यातलाच कोणता तरी एखादा नियम दुसऱ्या प्रश्नाला लागू पडतो आणि याप्रमाणे। तर आपल्याला हे ओळखायचं आहे की या प्रश्नामध्ये या चार पैकी कोणता नियम वापरलेला असेल, या प्रश्नामध्ये या चार पैकी कोणता नियम वापरलेला असेल। आपण वळतो आहोत प्रश्नाकडे। प्रश्नातील पहिला नियम, संख्येला 11 ने गुणा व 3 वजा करा। दुसरा नियम, संख्येचा वर्ग करून त्याची निमपट करा। तिसरा, संख्येचा वर्ग करून त्यात 2 मिळवा। आणि चौथा नियम, संख्येला 4 ने गुणून त्यात निम्मी संख्या मिळवा। आता यापैकी सगळ्यात सोपं काय आहे त्याचा विचार करायचा। संख्येचा वर्ग करून त्यात 2 मिळवा हे सगळ्यात सोपं आहे। आणि इथे असलेल्या संख्यांचा जर विचार केला तर मोठ्यात मोठी संख्या आहे 198 आणि इथे ती आहे 200, म्हणजे त्याच्या आधीच्या सगळ्या वर्गसंख्या आपण विचारात घेऊयात। आपण इथे वर्गसंख्या लिहिलेल्या आहेत आणि विचार करतो आहोत आपण तिसऱ्या नियमाचा। उर्वरित नियम आपण नंतर विचारात घेऊयात। हा सर्वात सोपा नियम असल्यामुळे तो आपण अगोदर घेतोय। संख्येचा वर्ग करून त्यात 2 मिळवा। मग इथे तुम्ही पटकन असं करू शकता, 1 मध्ये 2 मिळवले 3, 4 मध्ये 2 मिळवले 6, 9 मध्ये 2 मिळवले 11, 16 मध्ये 2 मिळवले 18, 25 मध्ये 2 मिळवले 27, असं कुठे दिसतंय का? तर या ठिकाणी पहा, 18चा विचार केला तर 16 मध्ये 2 मिळवले तर 18 मिळालेले आहेत। पण 70 मध्ये जर 2 मिळवले तर 72 मिळतात, पण 70 वर्गसंख्या नाही। म्हणजे असा जर विचार केला तर आपल्याला कदाचित वेळ लागू शकतो आणि म्हणून आपण एक वेगळं टेक्निक इथे वापरायचं। आपण काय करायचं, इथे 2 मिळवायला सांगितलेले आहेत, पर्यायातील संख्यांमधून 2 वजा करायचे। मग पहिल्या पर्यायाकडे आपण जाऊया। 18तून 2 वजा केले 16, 72 मधून 2 वजा केले 70। आता 70 ही वर्गसंख्या नाही म्हणून पहिला पर्याय दुसऱ्या नियमासाठी उपयुक्त नाही। मग दुसऱ्या पर्यायाकडे जाऊयात। 123 मधून 2 वजा केले 121, 198 मधून 2 वजा केले 196, 3 मधून 2 वजा केले 1 आणि 66 मधून 2 वजा केले 4। आता या ठिकाणी 121, 196, 1 आणि 64 या चारही संख्या वर्गसंख्या आहेत। आणि हा जो प्रश्न दुसरा होता, या दुसऱ्या प्रश्नासाठी आपल्याला उपयुक्त ठरलेला नियम आहे 3 आणि म्हणून या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपण लिहूया नियम क्रमांक 3। आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात। प्रश्न दुसरा विचारात घ्यायचा नाही। मग पुढचा नियम बघूयात आपण साधारणपणे। पहिला नियम पहा, तुलनेनं अजून सोपा आहे तिसऱ्या नियमाप्रमाणेच। संख्येला 11 ने गुणा व 3 वजा करा। तिथे 3 वजा करायला सांगितलेले आहेत। आपण काय करायचं, पर्यायातील संख्यांमध्ये 3 मिळवून बघायचे। म्हणजे समजा आता पहिला पर्याय घेतला, प्रश्न 1 जर आपण घेतला तर 18 मध्ये 3 मिळवा, 18 ने 3 झाले 21, 72 मध्ये 3 मिळवा, 72 ने 3 झाले 75। आता या ठिकाणी असं आपल्याला 11च्या पटीतली संख्या मिळत नाही म्हणून हा पर्याय आपण सोडून देणार आहोत। मग प्रश्न 3 कडे वळूयात आपण। प्रश्न तिसरा, 96 मध्ये आपण 3 मिळवूयात, तिथे मिळाले आपल्याला 99, 8 मध्ये 3 मिळवले 11, 41 मध्ये 3 मिळवले 44 आणि 52 मध्ये 3 मिळवले 55। पहा, आपल्याला मिळालेल्या संख्या आहेत 99,
11, 44, 55 आणि या चारही संख्या 11च्या पाढ्यातल्या आहेत. याचाच अर्थ हा जो प्रश्न तिसरा आहे यासाठी वापरलेला नियम आहे पर्याय क्रमांक 1 आणि म्हणून याचं इथे आपण उत्तर लिहूया नियम पहिला. आता 2 नियम उरले आणि 2 प्रश्न उरले. त्या 2 नियमांपैकी कोणता नियम आपल्याला सोपा वाटतो ते पाहूयात. संख्येचा वर्ग करून त्याची निमपट करा. आपण वर्गाची निमपट करा असा या दुसऱ्या नियमाचा अर्थ आहे. मग पर्याय 1 प्रश्न 1 आपला उरलेला आहे आणि प्रश्न 4 उरलेला आहे. तर आपण काय करूयात, पहिल्या प्रश्नातील संख्या ज्या आहेत इथे निमपट करायला सांगितलेली आहे म्हणून या संख्यांची निमपटच्या विरुद्ध दुप्पट करायची. मग प्रश्न 1चा विचार करूयात. प्रश्न पहिला 18ची दुप्पट केली तर ती आली 36. 72ची दुप्पट केली तर ती आली 144. 45ची दुप्पट केली तर ती मात्र आली 90 आणि 90 ही वर्ग संख्या नाही. म्हणजे या प्रश्न 1 साठी आता जो आपण नियम विचारात घेतला नियम क्रमांक 2 तो नियम ऍप्लिकेबल नाही. पहिला नियम इथे उपयुक्त ठरला, तिसरा इथे उपयुक्त ठरला आणि इथे दुसरा नियम उपयुक्त ठरला नाही. म्हणजे इथे उपयुक्त ठरणारा नियम असेल 4 आणि इथे उपयुक्त ठरणारा नियम आहे नियम क्रमांक 2. फक्त खात्री करूयात आपण प्रश्न 4 साठी. मग प्रश्न 4चा विचार करायचा. निमपट सांगितलेली आहे म्हणून दुप्पट करायची. मग 72ची दुप्पट केली 144 मिळाले. 200ची दुप्पट केली 400 मिळाले. 18ची दुप्पट केली 36 मिळाली आणि 50ची दुप्पट केली 100 मिळाले. इथे मिळालेल्या संख्या 144, 436 आणि 100 वर्ग संख्या आहेत. म्हणजे प्रश्न 4साठी आपण जो विचार केला होता की नियम 2 हा उपयुक्त आहे तर ते आपलं उत्तर अचूक आहे. प्रश्न 1 साठी जो 4था नियम आपण विचारात घेतला तो अचूक आहे का याची फक्त आपण खात्री करणार आहोत. या ठिकाणी 18 ही संख्या आहे आणि नियम काय आहे, संख्येला 4 ने गुणून त्यात निम्मी संख्या मिळवा. हे असं शोधणं थोडंसं क्लिष्ट आहे पण 16 पेक्षा छोट्या संख्या ज्या आहेत त्याच्यापैकीचा आपण विचार करूया. समजा 4 ला 3 ने गुणलं तर 3ची निमपट आपण मिळवू शकतो पण अपूर्णांकात उत्तर येईल. मग 4 ला जर आपण 4 ने गुणलं आणि त्याच्यात 4ची निमपट मिळवली तर 16. 4 आणि 4चा गुणाकार 16 आणि 4ची निमपट 2 तर उत्तर आलेलं आहे 18. आपण फक्त समसंख्यांचा विचार करणार आहोत विषम संख्यांचा नाही. कारण समजा आपण 4 ला 3 ने गुणलं आणि त्यात 3च्या निम्मे मिळवले तर 12 अधिक 1.5 13.5 असा अपूर्णांक विषम संख्येचा विचार केल्यावर मिळतो आणि या सगळ्या पूर्ण संख्या आहेत. म्हणून विषम संख्या विचारात घेण्याऐवजी आपण फक्त समसंख्या विचारात घेणार आहोत. मग 4 नंतरची पुढची संख्या आहे 6. 4 6 24. 4 7 विचारात घ्यायचे नाही. 4 8 32. नंतर 10. 4 10 40. त्यानंतर 4 12 48. 4 14 56. 4 16 64. या पद्धतीने आपण विचार केला. आता 6 ला जर 4 ने गुणलं तर 24 मध्ये आपल्याला मिळवावे लागतील 6च्या निम्मे म्हणजे 3 तर ते येतील 27. 27 संख्या आपल्याकडे नाही. मग त्याच पद्धतीने जर आपण 4 गुणिले 10चा विचार केला तर 4 गुणिले 10 अधिक 10चे निम्मे म्हणजे 40 अधिक 5 बरोबर 45 ही संख्या मात्र आपल्याकडे आहे. 72चा जर विचार केला तर आपण विचारात घेऊयात 4 गुणिले 16 अधिक 16/2 म्हणजे 64 अधिक 8 बरोबर 72. आणि 27चा जर विचार केला
तर 27 साठी आपण विचारात घेऊ शकतो 4 गुणिले 6 अधिक 6/2 म्हणजे 24 अधिक 3 बरोबर 27. याचाच अर्थ हा चौथा नियम या पहिल्या प्रश्नासाठी अचूक आहे. आपण वळणार आहोत आता प्रश्न 2 कडे. हा जो दुसरा प्रश्न आहे याच्यामध्ये असलेले नियम आता विचारात घेऊयात. संख्येला 7 ने गुणा आणि 5 मिळवा हा पहिला नियम. संख्येचा वर्ग करून तीच संख्या मिळवा दुसरा नियम. संख्येचा घन करून 3 वजा करा तिसरा नियम. आणि 9 ने गुणून त्यातून निम्मी संख्या वजा करा हा चौथा नियम. या 4 नियमांपैकी सोपा नियम आहे संख्येचा घन करून त्यातून 3 वजा करा. आपण संख्यांचे घन विचारात घेऊयात. 1 चा घन 1, 2 चा घन 8, 3 चा घन 27, 4 चा घन 64, 5 चा घन 125, 6 चा घन 216, 7 चा घन 343. 340 पर्यंतची मोठी संख्या आहे म्हणून एवढाच विचार आपण केला. आता इथे 340 मोठी संख्या आहे. या 8व्या प्रश्नासाठी विचार करूयात. प्रश्न 8. इथे 3 वजा करायला सांगितले म्हणजे आपण या संख्यांमध्ये 3 मिळवायचे. 61 मध्ये जर 3 मिळवले तर 64 मिळतात आणि 64 ही घनसंख्या आहे. 122 मध्ये जर 3 मिळवले तर 125 मिळतात, ती देखील घनसंख्या आहे. 5 मध्ये 3 मिळवले तर 8 मिळतात, 8 सुद्धा घनसंख्या आहे. 340 मध्ये 3 मिळवले तर 343 मिळतात आणि ती सुद्धा घनसंख्या आहे. म्हणून हा जो 8वा प्रश्न आहे या ठिकाणी वापरला जाणारा किंवा उपयुक्त ठरणारा नियम आहे नियम क्रमांक 3. नियम 3 झाल्यानंतर त्यातल्या त्यात सोपा असलेला आणखी एक नियम आहे क्रमांक 1 चा. संख्येला 7 ने गुणा आणि 5 मिळवा. 5 मिळवायला सांगितले, आपण त्याच्या उलट करायचं, वजा करायचे. आता प्रश्न 8वा संपलाय. प्रश्न साधारणपणे तोंडी थोडस विचार करूयात. 75 मधून 5 वजा केले तर 70 येतात, ती 7च्या पटीतली संख्या. 12तून 5 वजा केले तर 7 येतात, ती 7च्या पटीतली संख्या. म्हणून आपण प्रश्न 7चा विचार करूयात. 75 वजा 5 बरोबर 70. 12 वजा 5 बरोबर 7. 40 वजा 5 बरोबर 35 आणि 19 वजा 5 बरोबर 14. आता इथे पहा, 70ची फोड होते 10 गुणिले 7, 7ची फोड होते 7 गुणिले 1, 35ची फोड होते 7 गुणिले 5 आणि 14ची फोड होते 7 गुणिले 2. म्हणजे इथे प्रत्येक संख्येला कितीने गुणलेलं आहे? 7 ने गुणलेलं आहे. आणि म्हणून हा जो प्रश्न 7वा आहे यासाठी आपल्याला उपयुक्त ठरणारा नियम इथे मिळाला किंवा त्या ठिकाणी वापरलेला नियम मिळाला नियम क्रमांक 1. आता वळूयात पुढच्या नियमाकडे. त्यात अजून कोणता सोपा मिळतो तो पाहूयात. संख्येचा वर्ग करून तीच संख्या त्यात मिळवा. हा दुसरा नियम आता विचारात घेऊयात. त्यासाठी आपण इथे जे वर्ग केलेले आहे या वर्गांचा विचार करूयात. या वर्गांपैकी आपल्याला विचारात घ्यायचं आहे पर्याय प्रश्न 5वा आणि 6वा. संख्येचा वर्ग केला. समजा 68चा विचार केला, आपण विचारात घेतोय प्रश्न 6वा. 68चा जर विचार केला तर 8चा वर्ग अधिक 8 जर केले तर 64 अधिक 8 म्हणजे 72 येतात. म्हणजे प्रश्न 6वा इथे आपल्याला उपयोगाचा नाही नियम क्रमांक 2 साठी. मग प्रश्न 5चा विचार करूया. 156 साठी 156 पेक्षा लहान वर्गसंख्या कोणती आहे? ती आहे 144. मग 156 साठी आपण काय करू? 12चा वर्ग करून त्यात 12 मिळवून पाहूयात. 12चा वर्ग 144 आणि त्यात 12 मिळवले तर 156. त्यानंतर दुसरी संख्या आहे 56. या टेबलमध्ये जर पाहिलं तर 56 पेक्षा छोटी वर्गसंख्या आहे 49. मग 56चा विचार करता 7च्या वर्गामध्ये 7 मिळवून बघूयात आपण.
7चा वर्ग 49 आणि त्यात 7 मिळवले तर संख्या मिळाली 56. तिसरा आहे 12. 12 पेक्षा छोटी वर्गसंख्या काय आहे? 9. मग 12चा विचार करताना 3च्या वर्गामध्ये 3 मिळवूयात. 9 अधिक 3 बरोबर 12. 12 देखील मिळाले. त्यानंतर 110. 110 पेक्षा छोटी वर्गसंख्या आहे 100. म्हणून आपण काय करूया, 10च्या वर्गामध्ये 10 मिळवूया. 100 मध्ये जर 10 मिळवले तर 110. या चारही संख्यांसाठी हा नियम उपयुक्त ठरला. हा नियम कोणता वापरला आपण? नियम क्रमांक 2. आणि म्हणून प्रश्न 5 साठी उपयोगात आणलेला नियम आहे नियम क्रमांक 2. आता नियम 4 साठी शोधाशोध करायची गरज नाही. 6वा प्रश्न उरलाय म्हणून याचं उत्तर आहे नियम क्रमांक 4. हवं तर याचा पडताळा तुम्ही स्वतः घ्या. आपण वळणार आहोत पुढच्या शेवटच्या प्रश्नाकडे. नियम दिलेले आहेत. संख्येला 7 ने गुणा व 5 वजा करा. संख्येच्या घनातून संख्या वजा करा. संख्येचा वर्ग करून त्यात 3 मिळवा. संख्येला 7 ने भागा व भागाकाराचा वर्ग संख्येत मिळवा. आता यापैकी पहिला नियम सोपा आहे. संख्येला 7 ने गुणा व 5 वजा करा. तिथे वजा करा असं सांगितलंय तर वजा कराऐवजी आपण काय करायचं? अधिक करायचं. समजा 30 मध्ये 5 मिळवले. आपण प्रश्न 9चा विचार करतोय. 30 मध्ये 5 मिळवले तर 35 येतात. ही संख्या 7 ने गुणल्यानंतर मिळणारी संख्या आहे. 120 मध्ये जर 5 मिळवले तर 125 येतात. म्हणजे 125 ही 7च्या पटीतली संख्या नाही. म्हणून प्रश्न 9 साठी नियम 1 हा उपयुक्त नाही. मग पुढे जाऊयात. आपण इथे थोडासा विचार करूयात 37 साठीचा. छोटी संख्या असल्यामुळे प्रश्न 11व्या साठी 37 मध्ये 5 मिळवले तर 42 येतात. 16 मध्ये 5 मिळवले तर 21 येतात. 51 मध्ये 5 मिळवले तर 56 येतात. 2 मध्ये 5 मिळवले तर 7 येतात. 42 चा विचार करता 7 गुणिले 6. 21 म्हणजे 7 गुणिले 3. 56 म्हणजे 7 गुणिले 8 आणि 7 म्हणजे 7 गुणिले 1. अर्थात हा जो प्रश्न 11वा आहे यातल्या संख्येसाठी हा जो नियम होता हा आपल्याला अचूक लागू ठरलेला आहे. आणि म्हणून प्रश्न जो 11वा आहे त्यासाठी उपयुक्त नियम आहे नियम क्रमांक 1. आता त्यानंतर दुसरा सोपा नियम आपण शोधूयात. संख्येच्या घनातून संख्या वजा करा. आता संख्येचा घन जर विचारात घेतला तर संख्येचे घन इथे लिहिलेले आहेत. 1, 8, 27, 64, 125, 216 आणि 343. एवढ्याच संख्यांचा आपण विचार करायचा कारण घनातून तीच संख्या वजा करायची. मग 1 मधून जर 1 वजा केले तर 0 उरतात. 8 मधून 2 वजा केले तर 6 उरतात. 27 मधून 3 वजा केले तर 24 उरतात. 64 मधून 4 वजा केले तर 60 उरतात. 125 मधून 5 वजा केले तर 120 उरतात. 216 मधून 6 वजा केले तर 210 उरतात. आणि 343 मधून 7 वजा जर केले तर आपल्याला मिळतात 336. आता यापैकीच्या संख्या कुठे सापडतात पाहूयात. 336 इथे सापडलं. त्यानंतर 24, 0 आणि 210. म्हणजे जर आपण प्रश्न 10चा विचार केला तर त्या ठिकाणी उपयुक्त ठरलेला नियम आहे संख्येचा वर्ग वजा संख्या. म्हणजेच नियम क्रमांक 2. याचा अर्थ प्रश्न 10 साठी उपयुक्त असलेला नियम होता नियम क्रमांक 2. आता तिसरा नियम दिलेला आहे तो सोपाच आहे. संख्येचा वर्ग करून त्यात 3 मिळवा. विचारात घ्यायचे आपल्याला फक्त प्रश्न 9वा आणि प्रश्न 12वा.
पैकी 9व्या प्रश्नामध्ये 30चा जर विचार केला तर 30च्या आधीची वर्गसंख्या आहे 25. मग प्रश्न 9चा विचार केला असता 30 साठी आधीची वर्गसंख्या आहे 5 आणि त्यात आपल्याला किती मिळवायचे आहेत? 3 मिळवायचे आहेत. तर 25 अधिक 3 केले तर 28 येतात. पण असं शोधण्याऐवजी आपण उलट करूयात. इकडे आपण काय करूयात? 3 मिळवा म्हणून सांगितलेलं आहे तर 3 वजा करूयात. म्हणजे या पद्धतीने जाण्याऐवजी 30 वजा 3 केले तर 27 येतात. 120 वजा 3 केले तर 117 येतात आणि या संख्या वर्गसंख्या नाही. म्हणजे या उदाहरणासाठी, उदाहरण 9 साठी नियम 3 उपयुक्त नाही. मग आपण प्रश्न 12व्याकडे जाऊयात आणि तिथे हा तिसरा नियम उपयुक्त ठरतो का शोधूयात. 3 मिळवायला सांगितले, आपण उलट करायचं, वजा करायचे. 67 मधून 3 वजा केले 64, 7 मधून 3 वजा केले 4, 19 मधून 3 वजा केले 16 आणि 52 मधून 3 वजा केले 49. तर 64 आहे 8चा वर्ग, 4 आहे 2चा वर्ग, 16 आहे 4चा वर्ग आणि 49 आहे 7चा वर्ग. म्हणजे प्रश्न 12 साठी आपल्याला उपयुक्त ठरलेला नियम कोणता होता? नियम क्रमांक 3. आणि म्हणून प्रश्न 9 साठी उपयुक्त ठरणारा नियम असेल उरलेला, म्हणजेच नियम क्रमांक 4. तर या पद्धतीने तुम्ही या अंक व संख्यांशी संबंधित असणाऱ्या संचावरील उदाहरणं थोडंसं टेक्निकल विचार करून सहजपणे कमीत कमी वेळात शोधू शकता आणि या प्रकारच्या प्रश्नांसाठी असणारे 4 गुण खात्रीपूर्वक मिळवू शकता. तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडणारा आहे. आवडला तर लाईक करा, शेअर करा. सुगम लर्निंग चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूयात वेगळ्या पाठ्यघटकासह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.